वाघ प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात केतन म्हात्रेसाठी. थँक्यू थँक्यू डीजे. एक विशेष सन्मान, एक विशेष आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय अमरजी पळुरेकर साहेब यांच्या माध्यमातून. ही आकर्षक ट्रॉफी देण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या केतन म्हात्रेसाठी. हा विशेष सन्मान लारा आणि बुमरोच्या माध्यमातून वर्षभर या खेळाडूला आठवणीत राहावं आणि त्याचं प्रदर्शन असंच होत राहावं यासाठी आपण विशेष पुरस्कार त्याला देत आहोत. विनायक जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे 1100 रुपयाचा कॅश प्राइज तथा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लक्क प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा. यासाठी आई एकविरा चरणी आणि परळच्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि या केतन म्हात्रेला आपण पुरस्कार सायन्स स्पोर्टच्या माध्यमातून डिझाईन केलेली ही आकर्षक टी शर्ट्स आपण देत आहोत. हे गिफ्ट हॅम्पर, ही फ्रेम, तदनंतर 6 सुप्रीमोची बॅग, अगदी त्याच वेळेला आपण एक आकर्षक कॅप देतोय मॅच टाइम स्पोर्टची. केतनशी जुळूयात. केतन, प्रथमतः हा पुरस्कार त्याला आपण वितरित केल्यानंतर त्याच्याशी जुळतो आहोत आणि एक आकर्षक बॅग देखील त्याला आपण देतोय. केतनशी चर्चा करूयात. केतन, प्रथमतः सर्वाधिक मोठा पुरस्कार प्लेयर ऑफ द इयरचा राहतो. वर्षभर केलेली तुम्ही कामगिरी, केतन, एक स्वप्न तर पूर्ण झालं, पुरस्कार मिळाला, अनेक स्वप्न तुझी पूर्ण होत आहेत. तुझ्या मनामध्ये असं कोणतं स्वप्न राहिलंय का जे अधुरं, जे आता असं वाटतं की पूर्ण व्हायला हवं? असं काय नाही, स्वप्न ते माझे पूर्ण होतच आल्यात. आणि आता एक स्वप्न आहे का ISPL ला एक फायनल मारावे आणि पूर्ण म्हणजे जो क्रिकेटमध्ये जो कमवलेला आहे प्रत्येक ISPL ला फायनल मारावे आणि एक स्वप्न पूर्ण होईल. आणि मी समजेन की क्रिकेटमध्ये भरपूर काय जिंकलो मी. क्या बात आहे. हा पुरस्कार मिळाला आहे. आता 37 बाईकच्या आता आम्हाला अपेक्षा आहे की कधी 100 होत आहेत. अपेक्षा प्रत्येकाच्या वाढत जात आहेत आणि आता अपेक्षा आम्हाच्याही असतील की तुझ्या चांगला खेळ होत राहावा. काय म्हणशील आता प्रत्येक जिथे अपेक्षांचं ओझं घेऊन तुला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल, या आयोजनामध्ये मिळाला आहे त्याबद्दल, दोन्ही बंधूंबद्दल काय म्हणशील? दादांचा आभार मानेन कारण की ते पूर्ण वर्षाचे बघत असतात कोण चांगला खेळतो काय करतो ते. आणि तसंच माझा तुझा प्रमोद त्यांनी बघितला आणि त्यांनी जो मला पुरस्कार दिला खूप चांगलं वाटलं. कारण की प्लेयर ऑफ द इयर हा कोणाला पण मिळत नाही. कारण की जो वर्षानुवर्ष चांगला करत असतो ते पाहत असतात कोण काय करतो. तर मी चांगली बॅटिंग केली असेल म्हणून दादांनी मला दिलं. आणि या टुर्नामेंटचं खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की वर्षाची सीझनची जी पहिली टुर्नामेंट असते त्यांना आम्हाला पण आतुरता असते. कारण की टेनिस बॉल खेळून लगेच ही टुर्नामेंट खेळायला आम्हाला यायचं असतं. तर आम्ही वाट पाहतो कधी येणार नरेपाकी टुर्नामेंट आणि कधी आम्ही खेळणार. आणि तो क्षण आज आला आणि आम्ही सेकंड राऊंडला हरलो, थोडा काही कमी पडलो. पुढच्या